मला असं वाटतं की स्वागतार्ह निर्णय आहे। मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्याने हा अतिशय धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि उरलेल्या मंत्र्यांना देखील माझा सल्ला आहे की त्यांनीही भाषेवर प्रेम दाखवून त्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये जर अशा कुठल्या प्रकारच्या गोष्टी होत नसतील आणि मराठी भाषेचा जर आदर होत नसेल तर त्यांनीही अशा प्रकारचे निर्णय घ्यावेत। महाराष्ट्रात मराठी भाषेला पहिल्या भाषेचाच दर्जा मिळणार हे दाखवण्याची एक संधी आहे सरकारला आणि त्या संधीचा सरकारने फायदा उचलावा। समाजवादी पार्टीचे आमदार जी आर काढलेला आहे आणीबाणीचा, जर येणाऱ्या काळामध्ये जी आर जर रद्द झाला तर मंत्र्यांची काय भूमिका? मला असं वाटतं की माझं पुढचं म्हणणं तेच होतं की फक्त कागदावर नकोय, ही गोष्ट कायमस्वरूपी झाली पाहिजे आणि बघूया, कळेल पुढच्या काही दिवसामध्ये 1 तारखेनंतर या महाराष्ट्रात काय होतंय ते। पण निर्णय योग्य आहे आणि धाडसी आहे। मनसेने गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे ते रिक्षा चालकांना ठाण्यामध्ये जे आहे ते मराठीचे धडे दिले होते। येणाऱ्या काळामध्ये जर रिक्षा चालकांना सक्ती जिंकली तर मराठीचे धडे दिले जातील का? मला वाटतं सरकारने द्यावेत ना। आता निर्णय सरकारने सक्तीचा केलाय ना, ते काम देखील सरकारचं आहे। सरकारने ते धडे त्यांना द्यावेत। फक्त ज्या वेळेला आम्ही रिक्षावाल्यांशी बोलू त्यावेळेला ते आमच्याशी मराठीत बोलतील अशी अपेक्षा आहे, नाहीतर आमचा हात आणि त्यांचे गाल नेहमीच तयार असतील।